आज आपण आवळा नवमी काय आहे, त्याचे काय महत्त्व आहे, त्याची पूजा कशी करावी व ती का करावी, आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. हाय हॅलो नमस्कार, मी आरती माझ्या द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे. आवळा नवमी कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरी केली जाते. याला अक्षय नवमी देखील म्हणतात. व्यागात योग बालवकरण आहे. या कुष्मांड नवमीचे महत्त्व अपार आहे. या नवमीला अक्षय नवमी, अमला नवमी, धात्री नवमी, कुष्मांड नवमी आणि आवळा नवमी या विभिन्न नावाने ओळखली जाते. या नवमीला युगादी तिथीचा दर्जा आहे, कारण या तिथीला त्रेतायुग संपून द्वापार युगाची सुरुवात झाली होती. प्रत्येक युगादी आणि कल्पादी तिथीला केलेल्या पुण्यकर्मांना अत्यंत जास्त महत्त्व असते. ज्या पितर संतुष्टी करतात, प्रमुख श्राद्ध तिथी दिल्या आहेत, स्नानदान करतात, विशेष तिथी दिल्या आहेत, त्यात युगादी आणि कल्पादी तिथी असतात. या तिथीला कुष्मांड नवमी जास्त महत्त्व आहे. ही अशी तिथी आहे की लक्ष्मीनारायण पूजन करता अतिउत्तम, तसेच शक्ती उपासने करता ही अतिउत्तम तिथी सांगितली गेली आहे. या कुष्मांड नवमीला गाईच्या तुपात बुडवलेल्या कोहळ्याची प्रथम पूजा करावी. नंतर यथाशक्ती फळे, दक्षिणा, अन्न आणि मौल्यवान रत्नासह तो दान द्यावा, असा विधी सांगितला आहे. सध्याच्या स्थितीत पंचरत्ने दान करणे शक्य नसले तरी कोहळा दान करणे सहज शक्य आहे. तुपात बुडून कोहळा देण्याऐवजी तूप आणि कोहळा असे दोन्ही जिन्नस वेगवेगळे देणे अधिक योग्य ठरेल. कोहळे पाक किंवा पेढा सुद्धा भेट म्हणून देता येईल. हे दान देताना जो मंत्र म्हणतात त्याचा अर्थ असा आहे: हे विष्णू, प्राचीन काळी ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेला आणि अनेक बियाणे युक्त असलेला कोहळा मी तुला अर्पण करत आहे. या भावनेने हा कोहळा दान करावा. या व्रताशी निगडीत अशी कथा स्कंद पुराणात सांगितली आहे. द्वापार युगात सर्वांना त्रस्त करणाऱ्या कुष्मांड दैत्याचा या कार्तिक नवमीला भगवान विष्णूंनी वध केला होता. त्यावेळी कुष्मांड दैत्याच्या शरीरातून अनेक वेळी उत्पन्न झाल्या. त्यांना फळे लगडली होती. हे कोहळे होते. या तिथीला भगवान विष्णूंनी कुष्मांडक नावाचा राक्षसाचा वध केला आणि मग त्यांच्यानंतर त्या राक्षसाच्या देहाची वेल होऊन त्या वेलीला कुष्मांड म्हणजे कोहळे लागले आणि मृत्यूसमय दिलेल्या वचनानुसार जो कोणी या कुष्मांड नवमीला एखादे कुष्मांड घेऊन ते आतून थोडे पोकळ करून जर त्यात सोन्याची विष्णूची मूर्ती ठेवून सुपात्र व्यक्तीला दान केली तर त्याला पृथ्वी दान दिल्याचे पुण्य मिळते, असेही सांगितले गेले आहे. जे कोहळा आतून पोखरून त्यात द्रव भरून त्याचेही दान करण्याची काही ठिकाणी प्रथा आहे. हे कोहळे भगवान विष्णूंना विशेष प्रिय झाले, म्हणून या तिथीला भगवान विष्णूंची पूजा करावी, मग कोहळ्याचे दान द्यावे. कोहळ्याला सजीव प्राण्याच्या शिराचे प्रतीक मानतात. त्यामुळे महाराष्ट्रात स्त्रिया कोहळा कापत वा चिरत नाहीत, तर पुरुष मंडळीकडून पहिला घाव घालून घेतात. यज्ञातही पशुबळीऐवजी कोहळ्याचाच बळी दिला जातो. कोहळा हा पित्तशामक व बलवर्धक आहे. हे गुणधर्म लक्षात घेऊन त्याचे रक्षण आणि संवर्धन व्हावे, तसेच भोजनातही वापर व्हावा, या दृष्टीने त्याचा समावेश या व्रतात केला असावा. सुखी जीवनासाठी किती महत्त्वपूर्ण आहे यावरच तर आधारलेले आहे. कार्तिक शुक्ल नवमीला अक्षय नवमी आणि आवळा नवमी असे म्हणतात. या नवमीचे देखील निसर्गाशी संबंध आहे. अक्षय तृतीयेचे जे शुभ फल आहेत तेच फल या नवमीचे सुद्धा आहे. याच दिवशी दान, धर्म, पूजा, अर्चना, जप, तप जे काही करू ते अक्षय होते. द्वापार युगाचा प्रारंभही याच नवमीपासून झाला असा उल्लेख आढळतो. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळा नवमी साजरी करण्यात येते. याच अक्षय नवमी देखील म्हणतात. सांगितले जाते की या दिवशी द्वापार युगाचा प्रारंभ होतो.
द्वापार युगात श्री विष्णूचा 8वा अवतार श्रीकृष्णाने जन्म घेतलेला होता. त्याच दिवशी श्रीकृष्ण वृंदावनातून मथुरात आले होते. त्यामुळेच वृंदावनाची परिक्रमा केली जाते. कुष्मांड नवमीला श्रीमद्देवी भागवत महापुराण अनुसार केलेली देवीची पूजा काही वर्ष केलेल्या पूजा एवढी फलदायी होते. भगवतीला या दिवशी सगळे सौभाग्य अलंकार चिन्ह आणि यथाशक्ती दक्षिणा अर्पण केली म्हणजे भगवतीचे पूर्ण कृपा होते. तसेच या दिवशी आवळ्याच्या झाडाची सुद्धा पूजा केली जाते. तसेच आवळ्याला प्रदक्षिणा केली जाते. अजून एक अप्रकाशित किंवा फारच लोकांना माहीत नसलेली एक पूजाविधी सांगते. या दिवशी पिंपळ आणि आवळी होय आवळी वृक्षामध्ये सुद्धा नर मादी असतात. बरं, बिल्व वृक्षामध्ये पण नर मादी आहेत, पिंपळामध्ये पण नरमादी आहेत, तसेच आवळा वृक्षामध्ये पण नरमादी आहेत. म्हणून जर नर पिंपळ आणि मादा आवळा वृक्ष म्हणजेच आवळी या दोघांचे लग्न लावायची सुद्धा एक विधी आहे आणि त्याने बरंच काही शुभ घडत असतं. या विधीबद्दल तर असेही सांगितले गेले आहे की कोणी आवळी आणि पुरुष पिंपळ ज्यांना आपण अश्वत्थ म्हणतो ज्याचे लग्न लावले या दिवशी तर ते पुण्य कोटी कल्पपर्यंत पण नष्ट होत नाही. छत्तीसगडमध्ये मी हे प्रत्यक्ष पाहिले आहे की जोडा पिंपळ म्हणून प्रसिद्ध स्थान आणि त्या दोघांचं जवळजवळ असलेले पिंपळ आणि मादी पिंपळ म्हणजेच पिंपळीचे लग्न लावून खूप थाटात सगळा समारंभ केलेला असतो. या दिवशी आवळ्याच्या वृक्षाखाली बसून पितरानिमित्त आवळ्यांच्या वृक्षाच्या मुळावरती दुधाच्या धारा सोडाव्यात. त्यानंतर आवळ्याच्या वृक्षाची यथासांग पूजा करून आवळ्याच्या वृक्षाच्या खालीच बसून ओम धात्रे नमःचा जप करावा. कनकधारा स्तोत्राचे अनुष्ठान आवळ्याच्या वृक्षाखाली केले तर लवकर सिद्ध होते. आवळा नवमीला किमान काही वेळा कनकधारा स्तोत्र म्हणावा. आवळा वृक्षाखाली स्वयंपाक करून तिथे भोजन करणे ही सुद्धा एक प्रथा आहे. भगवती महालक्ष्मीचे प्रिय फळ आवळा आहे. महालक्ष्मीचे प्रिय वृक्ष आवळा आणि बिल्व आहे. या दिवशी खाण्यात आवळा जरूर असावा. याशिवाय स्नानाचा पाण्यात आवळ्याचा रस असावा. या तिथीला आपल्या कुलदेवीला यथासांग आधी सांगितल्याप्रमाणे सौभाग्य चिन्ह व कुष्मांड अर्पण करावे. कुष्मांड हे बली करतात पण वापरले जातात. तसेच कुष्मांडा ही नवदुर्गामधली 4थ्या क्रमांकाची दुर्गा भगवती पण आहे. एकंदरीत कुष्मांड नवमी, आवळा नवमी, अक्षय नवमी म्हणून पण ओळखली जाते कारण या दिवशी केलेले पुण्य अक्षय राहते. आपले पूर्वज हे किती निसर्गप्रेमी आणि ऋतूनुसार आहार विहारचे जाणकार होते हे या पूजनावरून दिसून येते. आवळा उत्तम रोग प्रतिकार शक्ती वाढवणारा, ऋतू परिवर्तनामुळे होणारे आजार होऊ नये म्हणून आणि दिवाळीत झालेले भरपूर खाणे झालेले गोडधोड पदार्थ व उतारा म्हणून चतुर्थीपासून सूर्यपूजन तेही निराहार राहून केले जायचे. त्या पूजेचा प्रसादात कोहळ्याची भाजी अवश्य असते. त्यानंतर मध्ये एक दिवस सोडून अष्टमीला गोपूजन केले जायचे आणि ही गोमाता आपल्या सगळ्या प्रकारचे आरोग्याचे रक्षण करणारी. त्यानंतर नवमीला आवळा वृक्ष पूजन तसेच कुष्मांड बली देणे. कुष्मांड हा आहारात पण उपयोगाला येतो. सांगितलं जातं की त्याचा रस बुद्धिवर्धक आहे. ज्याच्यापासून पेढे बनवले जातात ते अत्यंत स्वादिष्ट असतात. आपला सगळा धर्म हा निसर्गाबद्दल कृतज्ञता असणारा धर्म आहे. निसर्गाची जपणूक करणारा धर्म आहे. संयम व प्रेम शिकवणारा धर्म आहे. पण वेळ प्रसंगी कठोर होऊन दृष्टांचे निर्दालन करणारा पण आहे. कारण भगवान कृष्णाने सुद्धा अक्षय नवमीला कंसवधाच्या आधी 3 वनांच्या परिक्रमा करून क्रांतीचा शंखनाद केला होता आणि दशमीला कंसवध केला. म्हणून आजही मथुरा वृंदावनचे लोक वन परिक्रमा करतात. वृंदावनामध्ये बरीच वने आहेत. निधिवन, कोलिलवन इत्यादी. त्यापैकी 3 वनांच्या परिक्रमा करतात. वनपरिक्रमा म्हणजे निसर्ग सान्निध्य आले
या दिवशी स्त्रिया आवळ्याच्या झाडाखाली बसून संतान प्राप्ती आणि संतान रक्षेसाठी पूजा करतात. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाखाली बसून भोजन करण्याची देखील पारंपरिक परंपरा आहे. या दिवशी स्नान, पूजन, तर्पण आणि अन्न इतर दान केल्याने अक्षय फळ प्राप्त होते असा समज आहे. पौराणिक मान्यतेनुसार कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी ते पौर्णिमापर्यंत प्रभू विष्णू आवळ्याच्या झाडावरच निवास करतात. या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्याने व दान पुण्य केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. इतर दिवशी केलेले चे दान त्यापेक्षा आवळा नवमीला केलेले दान अधिक पटीने लाभ प्रदान करणारे ठरते. आवळ्याचे धार्मिक महत्त्व. आवळ्याच्या गुणधर्मामुळे त्याला धार्मिक दृष्ट्याही फार महत्त्व आहे. आवळ्याच्या झाडामध्ये निरनिराळ्या देवदेवता वास करतात अशी समजूत आहे. या झाडाच्या मुळात विष्णू, खोडात ब्रह्मदेव आणि फांद्यांमध्ये भगवान शंकराचे वास्तव्य आहे अशी समजूत आहे. त्यामुळे हा वृक्ष विशेष पूजनीय आहे. कार्तिक महिन्याच्या आवळ्याला बहर येतो म्हणून कार्तिक शुद्ध अष्टमीपासून पौर्णिमेपर्यंत आवळ्याच्या झाडाखाली स्वयंपाक करून भोजन करतात. भोजनापूर्वी झाडाला श्रीफळ युक्त अर्ध देऊन झाडाखाली श्री विष्णूची यथासांग पूजा करतात. काही भागात आवळ्याच्या झाडाच्या चारही बाजूला तुपाचे दिवे लावतात. आवळ्यावर वात लावून झाडाला ओवाळतात. या सोहळ्याला आवळी भोजन म्हणतात. आता आपण आवळा नवमीची कथा ऐकूया. आवळा नवमीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून त्याखाली भोजन ग्रहण करण्याची परंपरा स्वतः देवी लक्ष्मी यांनी सुरू केली होती. या संदर्भात एक कथा आहे की जेव्हा देवी लक्ष्मी पृथ्वी भ्रमणासाठी आली तेव्हा रस्त्यात त्यांना प्रभू विष्णू आणि शिव या दोघांची सोबत पूजा करण्याची इच्छा जागृत झाली. परंतु देवी लक्ष्मी यांनी विचार केली की विष्णू आणि शिव यांची सोबत पूजा कशी प्रकारे शक्य आहे. तेव्हा देवी लक्ष्मीच्या ध्यानात आले की तुळस आणि बेल यांचे गुण आवळ्याच्या झाडात आढळतात. तुळस विष्णूंना प्रिय आहे तर बेलपत्र महादेवाला. तेव्हा आवळ्याच्या झाडाला प्रभू विष्णू आणि शिव यांचे प्रतीक मानून देवी लक्ष्मी यांनी आवळ्याच्या झाडाची पूजा केली. पूजेमुळे प्रसन्न होऊन प्रभू विष्णू आणि शिव प्रकट झाले. तेव्हा देवी लक्ष्मीने भोजन तयार करून आवळ्याच्या झाडाखाली दोन्ही देवांना जेवू घातले. नंतर स्वतः भोजन ग्रहण केले. ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी कार्तिक शुक्ल नवमी तिथी होती. तेव्हापासून ही परंपरा सुरू आहे. आणखी एक कथेनुसार एका युगात एका वैश्याच्या पत्नीला पुत्ररत्न प्राप्ती होत नव्हती. तेव्हा तिने आपल्या शेजाऱ्यांचे ऐकून भैरव देवाला एका मुलाची बली दिली. त्याच्या उलट फळ भोगावे लागले आणि महिला कुष्ठरोगाने ग्रसित झाली. यावर ही पश्चाताप करू लागली आणि रोगमुक्त होण्यासाठी गंगेच्या शरणी गेली. तेव्हा गंगेने तिला कार्तिक शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला आवळ्याच्या झाडाची पूजा करून आवळा सेवन करण्याचा सल्ला दिला. गंगेच्या सांगितल्याप्रमाणे तिने पूजन करून आवळा ग्रहण केला आणि रोगमुक्त झाली. या प्रभावाने तिला दिव्य शरीर आणि पुत्ररत्नाची प्राप्ती झाली. तेव्हापासून हिंदू लोकांमध्ये हे व्रत करण्याची परंपरा पडली. आवळा नवमीच्या दिवशी काय करावे? नंबर 1. आवळा नवमीच्या दिवशी पितरांच्या शीतनिवारणासाठी गरजूंना कपडे व ब्लँकेट दान करावे. नंबर 2. मुलांची स्मरणशक्ती वाढावी किंवा ज्या मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल अशा मुलांच्या पुस्तकात आवळा आणि चिंचेच्या झाडाचे हिरवे पान ठेवावे. नंबर 3. मनोभावे आवळ्याच्या झाडाला 108 प्रदक्षिणा घालाव्या. आवळ्याच्या झाडाखाली विद्वान ब्राह्मणांना भोजन करून दक्षिणा द्यावी. नंबर 4. स्वतः झाडाखाली बसून भोजन करावे. नंबर 5. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याचं झाड घरी किंवा शेतात लावणे शुभ मानले जाते. तसं तर पूर्व दिशेत मोठे झाड लावू नये, परंतु या दिशेत आवळ्याचं झाड लावल्याने सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण वाढते. तसेच घराच्या उत्तर दिशेला देखील हे झाड लावले तर योग्य ठरते. या दिवशी आवळा नवमीची पूजा कशी करावी हे पाहूया. या दिवशी सकाळी उठून स्नान आणि नित्यकर्मे करून व्रत संकल्प करावा. नंतर आवळ्याच्या झाडाखाली पूर्वाभिमुखी होऊन बसून ओम धात्रे नमः मंत्र जपत आवळ्याच्या झाडाच्या मुळात दुधाची धार सोडत पितरांना तर्पण करावे.
कपूर आणि तुपाचा दिवा लावून आरती करून प्रदक्षिणा घालावी. आवळा नवमीच्या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केल्यावर झाडाला 108 वेळा प्रदक्षिणा घातल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात असे म्हटले गेले आहे. पूजा अर्चना केल्यानंतर खीर, पुडी, भाजी आणि मिठाईचा नैवेद्य देखील दाखवलं जातं. अनेक धर्मप्रेमी आवळा पूजन केल्यावर झाडांच्या सावळीत ब्राह्मण भोजन करवतात. या दिवशी स्त्रिया अक्षता, फुलं, चंदन इतर सामुग्रीने पूजा अर्चना केल्यावर पिवळा धागा गुंडाळत झाडाची प्रदक्षिणा घालतात. अक्षय नवमीच्या पूजनाने स्त्रीला अखंड सौभाग्याची प्राप्ती होते आणि कुष्मांड पूजनाने दानाने घरात शांती, समाधान, आरोग्य आणि संतांची वृद्धी होते. कारण कुष्मांडा भगवती ही बीजधारणा करणारी, विश्व उत्पन्न करणारी दुर्गा आहे. म्हणून कुष्मांड पूजन सुद्धा महत्त्वाचे आहे. तसेच नवमीपासून 3 दिवस व्रतस्थ राहून जर तुलसी विवाह केला तर त्याचे पुण्य अपरंपार आहे. या अनेकविध नावाने ओळखल्या जाणाऱ्या नवमीला आपण सर्व कृपया स्नानाच्या पाण्यात थोडा आवळ्याचा रस जरूर घ्या. शिवाय आपण आपल्या कुलदेवीला सौभाग्यवान अवक्ष अर्पण करावा. कुलदेवीपर्यंत जाणे शक्य नसेल तर ग्रामदेवीला अर्पण करावं. तेही नसेल तर आपल्या भागातील एखाद्या देवी मंदिरात सौभाग्यवान व कुष्मांड अर्पण जरूर करावं. भगवती कुष्मांडा आणि लक्ष्मीनारायण प्रभू आपल्या सर्वांच्या सर्व मनोकामना लवकरात लवकर पूर्ण करू. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशा बऱ्याच माहितीसाठी द स्मार्ट गृहिणी वर्ल्ड या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.